दौलत खान, रयतेचं दुःख उराशीत बाळगून आणि पारतंत्र्याच्या शृंखला गळ्यात अडकवून उसळणाऱ्या ह्या लाटा आता रयतेचं सुख गुणगुणत मुक्त मनानं किनाऱ्याशी येऊ दे. दौलत खान, हाँ हुजूर, किसी मजहब के खिलाफ आपने कभी भी तलवार नहीं खींची. आपने उठाया है इंसानियत का झंडा और उस झंडे के नीचे हम सब इकट्ठा हुए हैं इंसानियत के बंदे. इस नाचीज के खून का आखिरी कतरा उसकी शान, बान और आन के लिए कुर्बान होगा. दौलत खान, तुम्हाला जे उमजलं ते आमच्याच रक्तमासाच्या माणसांना समजलं नाही याचा मला सत्ता अफसोस आहे. तुमच्या रक्ताचा टिळा हा दर्या मोठ्या अभिमानानं आपल्या भारी मिरवत राहील. उजेड़ी ही पूनम ना सुनर, दिवसा उजेड़ी ही पूनम ना सुनर. भाई चांदवा आला आला, भाई चांदवा आला. माझा समिंदरा, माझा समिंदरा, माझा समिंदरा, माझा समिंदरा, तुझ्या भाग्याचा मुहूर्त झाला, भाग्याचा मुहूर्त झाला. माझ्या समिंदरा, माझ्या समिंदरा, माझ्या समिंदरा, तुझ्या भाग्याचा मुहूर्त झाला, तुझ्या भाग्याचा मुहूर्त झाला. शिवाजी राजाची येताच चाहूल, येताच चाहूल, हो शिवाजी राजाची येताच चाहूल, येताच चाहूल. रात अशुभाची गेली रो, रात अशुभाची गेली रो, रात अशुभाची गेली, रात अशुभाची गेली. सारंगा बघर आहा आहा आहा, सारंगा बघर आभाळ हसळ, सारंगा बघर आभाळ हसळ. भगवी पहाट झाली रो, भगवी पहाट झाली रो. हो 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 हो. लाटा लाटावर सांडल केशर, लाटा लाटावर सांडल केशर. दर्यात सूर्या नाला, नाला दर्यात सूर्या नाला. समिंदरा, माझ्या समिंदरा, माझ्या समिंदरा, माझ्या समिंदरा, तुझ्या भाग्याचा मुहूर्त झाला, तुझ्या भाग्याचा मुहूर्त झाला. बंद करो ये अल्काफ के नारे. सिर्फ अल्काफ के नारे लगाकर हुकूमत नहीं की जा सकती,
हमारी सल्तनत का खात्मा हो चुका है। आज हम इतने बुज़दिल हो गए हैं कि चंद बदमाश डाकुओं को जमा करके एक मामूली आदमी हमारी सल्तनत को तहबाला करने पर तुल गया है। शिवाजी ने 50 किले जीत लिए, लाखों रुपया लूट लिया। कहाँ गई थी तुम्हारी शुजाअत उस वक्त? कहाँ सो रही है तुम्हारी मर्दानगी? कहाँ गई तुम्हारी वफादारी? बोलो, हम जवाब चाहते हैं। क्या हम उस वक्त जागेंगे जब दारुल सल्तनत पर शिवाजी का कब्जा हो जाएगा? बताओ, बताओ, शिवाजी की धज्जियां कौन उड़ाएगा? शिवाजी की धज्जियां कौन उड़ाएगा? बंदा हाजिर है। अफजल खान, जीते रहो बहादुर, उम्र दराज। हमें तुमसे यही उम्मीद थी। जब तक शिवाजी की ईंट से ईंट न बजा दूंगा तब तक हुजूर की खिदमत में हाजिर नहीं होऊंगा। जिस हालत में भी हो, जंजीरों से जकड़कर हुजूर के कदमों में लाकर डाल दूंगा, या उसका मनहूस है हुजूर को नजर कर दूंगा। सुभान अल्लाह, मरहबा, शाबाश। खुदा तुम्हारे कुव्वत बाजू को सलामत रखे और तुम्हारे इरादों को पुख्तगी बख्शे। आपके फौलादी इरादों की हम कदर करते हैं। आपके इस्तकबाल को देख माँ बदौलत को निहायत मुसर्रत हुई। हुजूर के इन अल्फाजों ने मेरी ताकत और भी बढ़ा दी। माँ बदौलत ने ये नेक काम मुझ पर सौंप कर मेरा हौसला और बुलंद कर दिया। अब दुनिया देखेगी कि अफजल खान अपनी कलाई में कितनी ताकत रखता है। माँ शिवाजी को हुजूर के सामने पेश न किया तो मेरी सारी शेखी फिजूल जाए। हुजूर की जर्रा नवाजी का शुक्र। वजीर सल्तनत, हमारा हुक्म है कि अफजल खान को शाही खजाने से जो कुछ भी चाहिए फौरन मिल जाए। खुदा हाफिज। वाह राजे, बुद्धी बाळगली तुमची ऐसी चाल देखली की मनी वाटतं तुमच्या संगे डाव टाकण्याऐवजी तुमच्या बाजूने डाव टाकावा। अहो साहेब, आमच्याच काही सगळे सोयऱ्यांना स्वराज्य पोटी सुद्धा वाटू नये। म्हणजे राजे, आम्हा सुमगलं नाही? अहो साहेब, खंडोजी खोपडे देशमुख आपल्या फौजेनिशी खानाला जाऊन मिळाल्याची खबर आम्हाला आली आहे। हो, उत्तरावळीचे खंडोजी खोपडे? होय अहो साहेब, खान आपल्या प्रचंड फौजेनिशी स्वराज्याचा ऱ्हास करायला निघण्यापूर्वीच त्यांना आपल्या मावळ्या देशमुखांना आपल्याला सामील झालेल्या किल्लेदारांच्या नावे अत्यंत जरबेची आणि तितकीच आमिषाची फरमानं यापूर्वीच रवाना केली होती, जेणेकरून तो हत्तीत शिरताच सर्व लोकांनी त्याला सामोरं जावं। आणि खंडोजी खोपडे हा त्याचा पहिला बळी, पहिला आणि शेवटचा बळी। अहो साहेब, यापुढे बाकी सर्व खानाचे बळी घेतील। हो, कान्होजी जेदे, यावं यावं। काय भेद काय ऐकलाय? महाराज, खानाचा बेत हाणून पाडण्याचा मनसुबा मनात घेऊन येणं झालंय आमचं। खानाचा बेत हाणून पाडण्यासाठी? अरे महाराज, आम्हाला बादशाचं फरमान आलंय, खानाला रुजू व्हा म्हणून हुकूम केलाय त्यानं। पण कान्होजीची हरकत नसल्यास हे फरमान सर्वांना वाचून दाखवावं अशी आमची इच्छा आहे। महाराज, आम्ही कोण हरकत करणार? त्या फरमानाचा अपमान केवळ आपण आणि आपल्या बळावर कुणी करू धजेल एवढीच ती लायकी त्या फरमानाची हाय। पण बेशक वाचा। मशलूल अनाम कान्होजी नाईक जेदे देशमुख शिवाजी भोसल्याने हरामखोरी करून बेतालपणे वर्तून निजामशाही कोकणातील शाही दौलत लुटली आणि बादशाही सल्तनतीचे किल्ले बहुत बळकावले। म्हणून शिवाजीचा समूळ फडशा उडवण्याकरता दरबारचे मशहूर सरदार अफजल खान महम्मद शाह यास तिकडील सुभेदारीवर नामदाद करून रवाना केला। तुम्हास फरमावण्यात येत आहे की तुम्ही खान मजकुराचे रजामंदीत व हुकमात राहून शिवाजीचा निर्मूळ फडशा पाडावा। मग कान्होजी, आपला काय मनसूबा आहे? महाराज, आपली आज्ञा हाच आमचा मनसुबा। आम्ही आज्ञा करणारे कोण?
आमचा नाश करण्यासाठी तर खानानं पैजेचा विडा उचललाय. महाराज, आपल्या विरुद्ध पैजेचं इडा उचलणं सोपं आहे, पण जिंकणं सोपं नाही. याला ते साधलं, पण हे साधणार नाही महाराज. ते साधणे अथवा न साधणे आई जगदंबेच्या हाती. पण त्या पायी सर्व देशमुखांनी आपल्या घरादाराची होळी का करून घ्यावी? नाईक, आम्हाला असं वाटतंय तुम्ही सुद्धा खानाला जाऊन मिळावं, नाहीतर तुमची वतने बुडतील. महाराज, आपण आम्हास वतनाची याद देता? आपल्या पायापुढे वतनाची काय मातब्बरी लागून गेली. जेधे निष्ठेची भाकर खातात. एकदा बेलरुटीवर हात ठेवून इमानाची आण व्हायली ती काय असली बेईमानी करण्याकरता नाही. आमच्या पुढे पाशांनी 17 जहागिरा ओतल्या तरी जेधे निमखरामी करणार नाही. मी आणि माझी 5 पोरं खस्त खाऊन आपल्या पायावर पडू, बेहत्तर आहे निर्वाण झालं तरी. महाराज, हे सोडलं वतनावर पाणी. आता यापुढे हे मस्तक कुणाच्या पुढे झुकणार नाही, आणि तुटून पडलं तर ते आपल्यासाठी